नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना सध्या खूप प्रमाणामध्ये समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आज आपण KYC कशी करायची आज आपण पाहणार आहोत. प्रथम मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर आल्याच्या नंतर येथे आपल्याला एक टॅब दिसेल. इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण इथं दिसत आहे. या KYC करायची इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल आणि त्या पेजमध्ये तुम्हाला इथं तुम्हाला स्वतःचा आधार क्रमांक आणि इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकल्यानंतर एक मेसेज येतो की समजा तुमचं या योजनेमध्ये तुमचं आधार क्रमांक नाही किंवा नाही तुम्ही या योजनेमध्ये नाहीत असा मेसेज येतो. मित्रांनो, तुम्ही इथे आधार टाकून घेतो. मी माझा आधार क्रमांक टाकून घेतला आहे. त्यानंतर मी इथे कॅप्चा टाकून घेतो 380972 आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला आता मी सहमत आहे की तुम्हाला एक OTP तुमच्या आधारावर येईल. त्याची तुम्हाला काय करायचे, सहमत राहायचे की मी OTP देण्यास तयार आहे. तुम्हाला हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असा मेसेज तुम्हाला आलेला आहे. तर मित्रांनो, याच्या मागचं एकच कारण आहे की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, म्हणजे की सध्या खूप प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे वेबसाईटला, त्यामुळे असं एरर येत आहे. तुम्हाला कोणत्याही लाडक्या बहिणी योजनेतून काढलेलं नाही, फक्त तुमची KYC करायची आहे. रात्री 11 ते त्यानंतर सकाळी 6च्या आतमध्ये करा, जेणेकरून तुमची लाडकी बहीण योजना ही KYC 100% सक्सेसफुल होईल. मित्रांनो, आणि आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी योजनेत नाही म्हणजे तुमची योजनेमध्ये तुमचं कोणीही लाडकी बहिणीपासून तुम्हाला वंचित ठेवलेलं नाही. फक्त सध्या या वेबसाईटवर खूप प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे. जेवढे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या सध्या KYC करणं खूप गरजेचं आहे. कोणाला वाटते की माझी व्हावं, म्हणून सध्या ट्रॅफिक असल्या कारणाने अशा एरर येत आहे. त्यामुळे कोणत्याही महिलांनी जास्त काही टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण की तुमचं लवकरात लवकर ह्या वेबसाईटवर काम करणं चालू आहे जास्त प्रमाणात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC करायची असेल तर रात्री करा, जेणेकरून, कारण की त्यावेळेस लोक खूप प्रमाणात झोपलेले असतात, कोणी कुंकडं असतं, परंतु दिवसा खूप प्रमाणात लोक ह्या वेबसाईटवर येतात, त्यामुळे ट्रॅफिक खूप प्रमाणात असते. त्यामुळे तुम्हाला एवढंच इथून पुढं करायचं की KYC करायची जर असेल तर रात्री करा, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि तुमची KYC 100% सक्सेस होईल. जर तुम्ही KYC जर नाही केले तर येणारा हप्ता तुम्हाला येणार नाही. म्हणजे आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर KYC जर नाही केली तर तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही. म्हणून तुमची KYC करणं गरजेचं आहे. आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कसे होईना 1,500 रुपये त्यांच्या सरकारमार्फत येत आहे. त्यामुळे यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. आणि असा जर मेसेज असेल तर तुम्हाला सांगतो की काहीसुद्धा घाबरायची कारण नाही, कारण की वी आर एक्सपिरिंग द हाय ट्रॅफिक. त्यामुळे ते ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आणि ते म्हणते की प्लीज ट्राय आहे तुम्ही थोड्या वेळानंतर पूर्णपणे वी आर एक्सपिरिंग हाय ट्रॅफिक. ते सध्या खूप प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे आणि तुमचं म्हणजे KYC होऊ शकत नाही असं म्हणत आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही रात्री सॉल्व करा, कारण की 12-1च्या किंवा सकाळी पहाटे 4 वाजता उठा आणि तुमची लाडकी KYC करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या यापासून वंचित राहणार नाहीत.
धन्यवाद मित्रांनो.